रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. मंडळी, आज आपण आलेलो आहोत कोलशेत रोडवरतीच कल्पतरू पार्क सिटी नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यातच एक कल्पतरू सनराईज नावाचा एक क्लस्टर तयार झाला आहे. त्या क्लस्टरमध्येच 535 कार्पेट असणारा एक फ्लॅट आहे, जो कॉम्पॅक्ट 2 BHK किंवा 1.5 BHK आपण म्हटलं तरी चालेल. खरं तर छोटा फॅमिली असेल आणि थोडं मोठं घर हवं असेल आणि चांगला डेव्हलपर हवा असेल अशाच लोकांसाठी खरं तर हा फ्लॅट आहे. इथे सगळ्या क्लब हाऊस, स्विमिंग पूल, क्लब हाऊस या सगळ्या गोष्टी आहेतच. अधिक जर तुम्ही विचार केला तर पलीकडे सेंट्रल पार्क पण मोठं 18 ते 19 एकरमध्ये ऑलरेडी आहे. पाठीमागे गेला तर इस्कॉन टेम्पल पण जवळ आहे, कोलशेत रोड जवळ आहे. ठाणा स्टेशनपासून अंतर जर विचार केला तर 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे प्रोजेक्ट असणार आहे. खरं तर हा ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे. OCCC इथे ऑलरेडी आलेली आहे आणि लोन वगैरे सगळ्या बँकांकडनं इथं नक्की होऊ शकतं. तर इथेच आपल्याकडे एक हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. जो फ्लॅट बघितला तुम्ही पाठीमागे, आम्ही तुम्हाला एक गार्डन फेसिंग कॉम्प्लेक्सच्या गार्डन साईडचा एक फ्लॅट दाखवलेला होता. आता मी हा आउटरचा फ्लॅट दाखवतो, जो बाहेरच्या साईडचा त्याचा व्ह्यू असणार आहे. खरं तर इथून शाळा म्हणा किंवा ह्याच्या बाकी सगळ्या मेडिकलच्या ह्याच्या सगळ्या सुखसुविधा ह्या फ्लॅटपासनं कॉम्प्लेक्सपासनं जवळ आहेत. चांगल्या हॉस्पिटल्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि सर समजा आपण हा फ्लॅटचा जर विचार केला तर ही जी वास्तू आहे ही ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत, हे तसं तर नॉर्थ वेस्ट असणार आहे. बाहेर जर तुम्ही बघितलं तर 4 ते 5 लिफ्ट असणार आहेत आणि तुमच्या ह्या फ्लॅटसमोर तुमचं एवढी जागा आहे. आणि ह्या जागेच्या नंतर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला बाहेर जाताना नॉर्थ वेस्ट, आतमध्ये जाताना साऊथ ईस्ट असणारं हे घर असेल. ज्यावेळेला आपण घरामध्ये कम्प्लिटली एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला हा असा चौरस पद्धतीचा मोठा असा एक हॉल आहे. आणि हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे येऊरचं डोंगर म्हणा किंवा बाकीचे जे दोस्ती इम्पिरिया म्हणा किंवा मग हिरानंदिनी मॅडोज म्हणा किंवा भविष्यात येणारं हे गोदरेज ॲसेंट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि इकडे जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर हायलँड गार्डनचं किंवा हायलँड स्प्रिंग किंवा मग द आयकॉन नावाचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्या बाजूला असणारा जो लँड पार्सल मोकळं पडलेला आहे, ह्याचा तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं व्ह्यू मिळतो. आणि मग ज्या वेळेला आपण ह्या फ्लॅटच्या ह्या साईडला येणार आहोत किचन साईडला, तर तुम्ही किचन साईडला आला तिथे तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे. अधिक तुम्ही जर इकडे बघितलं तर हे किचन आहे एल शेपमध्ये आणि किचनची गॅसची पाईपलाईन मात्र ह्या घरामध्ये ऑलरेडी आलेली आहे. आणि ज्यावेळेला आपण मग किचन आणि हॉलच्या ह्या साईडला आपण जाणार आहोत त्यावेळेला तर तुम्ही बघू शकता इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी ऑलरेडी जागा आहे, स्पॉटच बनवलेला आहे. आणि मग इकडे आपण जर आता हे गेस्ट बेडरूम आहे, चिल्ड्रन्स बेडरूम आहे. चिल्ड्रन्स बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला कपाट ठेवण्यासाठी मोठी जागा आहे. आणि ह्या साईडला जरी आपण आलो तर तुमचं ऊन बघा. आता आपण सध्या साधारणतः 2च्या वेळेला इथे आलेलो आहोत. तर संध्याकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये प्रॉपर येणार. संध्याकाळची हवा पण आपल्या घरामध्ये प्रॉपर येणार, कारण ह्या साईडला ज्या खिडक्या बिडक्या आहेत ह्या सगळ्या वेस्ट साईडला असल्यामुळे तुम्हाला हे सगळं ऊन वारा ह्या संध्याकाळचं ऊन मिळेल, अधिक संध्याकाळचं वारं पण मिळणार. आणि नंतर ह्याच्या बाहेर जर आपण आलो तर इकडे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्ही म्हणता तसं ह्या पद्धतीनं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत आपण जेव्हा ह्या बाथरूमच्या बाहेर येऊ त्यावेळेला हे शेवटचं एक तुमचं बेडरूम असणार आहे, ज्याच्यात तुम्ही जर सरळ आलात तर तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट जे आपण म्हणू तसं इथे विथ जॅगवार फिटिंगचं हे सगळं प्लंबिंग वर्क याच्यात केलेलं असणार आहे. आणि नंतर आपण जर ह्या बेडरूमला ह्या साईडला आलो तर इकडलं पण खिडकी तुमची वाऱ्याच्या साईडला असणार आहे, त्याच्यामुळे संध्याकाळचं वारं तुम्हाला ह्या घरामध्ये जाणवेल. आणि इथे जर आपण आलो तर इथे तुम्हाला कपाटासाठी ऑलरेडी एक जागा दिलेली आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे. आणि हे मालकांनी आपल्याला ह्या घराची किंमत 1,05,00,000 रुपये कोट केलेली आहे. त्याच्यामध्ये ते कमी करण्याची त्यांची मानसिकता आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या ज्या पार्किंग्स आहेत त्या पोडियम कार पार्किंग, म्हणजे खाली पोडियम आहे 2-4 माळ्याचं, तर त्या 2-4 माळ्याच्या पोडियममध्येच सगळ्यांची पार्किंगच्या सुखसुविधा आहेत. मेकॅनिकल किंवा बाकी सगळ्याच्या गोष्टींची पार्किंग आहे तशी पार्किंग इथे नसेल. तर अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आमचे फ्लॅट कसे वाटत आहेत ते नक्की सांगा, कारण आम्ही पण खूप अशा अपेक्षेनं हे घरं टाकायचा प्रयत्न करतो, घरं शोधायचा प्रयत्न करतो, अधिक ते जास्तीत जास्त चॅनलला टाकण्याचा पण प्रयत्न करतो. याच्या पाठीमागं आमचा बी स्वार्थ आहे थोडा. मी म्हणत नाही की बिलकुल स्वार्थ नाही आहे, खूप स्वार्थ पण नाही आहे, पण थोडंसं आहे. स्वार्थ हाच आहे की जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स मिळावे, जास्तीत जास्त लोकांनी बघावं आणि त्यातनं जर एखाद्याला आवडलं तर त्यांनी आम्हाला फोन करून बघायला जरी आला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. अशाच पद्धतीचा हा आमचा स्वार्थ असेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.